नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपल्याला क्रिस्पी कारले ही रेसिपी बनवायची आहे. आता या ठिकाणी मी कारले हे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला आता हे कारले एकदम क्रिस्पी आणि सुंदर बनवायचे आहेत. अशा पद्धतीने जर आपण कारले बनवले तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात, कारण मुलांनाही कडकच कारले आवडत असतात. त्याच्यामुळं आपण अशा पद्धतीने मुलांना जर बनवून दिलं तर मुलं हे आवडीने कारले रोजच खातील. तर अशा पद्धतीने आपण आता हे कारले बनवायचे आहेत. आता मी ही कारल्याची रेसिपी कशी बनवते हे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कारल्याची रेसिपी बनवा. तर आता बघा, या ठिकाणी मी कारले आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे कारले आपल्याला वेपर्सच्या किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर चला, आता हे कारले जर आपण वेपर्सच्या किसणीने याच्या स्लाईस केला तर अगदी पातळ अशा स्लाईस होतात आणि कारलेही शिजायला वेळ लागत नाही. तर चला, आता आपण हे वेपर्सच्या किसणीने किसून घेऊया. आता हे कारले मी वेपर्सच्या किसणीने किसून घेतलेले आहेत. आता या कारल्याला मीठ लावून ठेवायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी पटकन अशी ही कारल्याची भाजी तयार होते. आता हे आपल्या स्लाईस करून झालेल्या आहेत. आता या स्लाईस तयार झालेल्या आहेत. आपण आता याला फोडणी देणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता गॅसवर आपण आता एक फ्राय पॅन ठेवून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने कारल्याची स्लाईस अगदी पातळ आणि सुंदर होतात. आता गॅसवर मी एक फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि कारल्याची क्रिस्पी भाजी बनवण्यासाठी नेहमी पसरट भांड्याचाच वापर करायचा. आता या ठिकाणी मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आणि आता हे कारले आपल्याला त्यामध्ये टाकून अर्धवट असे शिजवून घ्यायचे आहे. आता हे आपण सर्व कारल्याला तेल लावून घेऊ. आता फक्त मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलावर आपल्याला कारले हे कडक करून घ्यायचे आहेत. आता हे अर्धवट शिजवून घ्यायचे अगोदर आपल्याला कारले, आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मसाल्याचा वापर करायचा आहे. आता हे कारले आपले अर्धवट शिजले आहे आणि सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे. आणि आता आपण यामध्ये मी एक मसाला तयार केलेला आहे. आता यामध्ये लाल मिरची, जिरे, लसूण आणि खोबरं हे मी मिक्सरला लावून बारीक केलेलं आहे. लसूण, मिरची, खोबरं आणि जिरे, आता ह्याचं वाटण मी 2 चमचे यामध्ये टाकलेले आहे. ती चटणी, खोबऱ्याची चटणी 2 चमचे टाकून घेतलेले आहे. आणि आता हे आपल्याला परत शिजवून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हे आपलं एकदम क्रिस्पी असं कारलं तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही कारल्याची रेसिपी कशी वाटली, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा ही भाजी करून पहा. धन्यवाद.